गाळप हंगाम सुरू असल्यानं ऊसतोड मजूर मतदानापासून मुकण्याची शक्यता। 25 मतदारसंघात फटका बसण्याची भीती। हंगाम पुढे ढकलण्यासाठी केंद्राकडे केली होती विनंती। शेतमालाला हमीभाव नाहीच। नाफेड एनसीसीएफ कडून होणाऱ्या खरेदीला अद्याप गती नाही। केंद्राच्या विविध योजनांनंतरही शेतकऱ्यांचं नुकसान। राज्यात रेल्वेची 1,64,000 कोटींची गुंतवणूक। रेल्वे प्रशासनाकडून प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करण्याचे प्रयत्न। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आणखी एकाला अटक। लॉरेन्स बिश्नोई टोळीतील आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई। हॉलमार्किंग शिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत। भेसळयुक्त सोन्यापासून संरक्षणासाठी केंद्र सरकारचा निर्णय। मुंबईत रेबीजमुळे पुन्हा एका कोल्ह्याचा मृत्यू। मुंबईत रेबीजचा दुसरा बळी। पाळीव श्वानांचं लसीकरण करण्याचं तज्ज्ञांचं आवाहन। भारत चीनमधील तणाव कमी होणं आवश्यक। सैन्यामागे घेण्याच्या करारावर दोन्ही देशांकडून अंमलबजावणी। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।